मित्रांनो, प्रेम हा शब्द जितका सुंदर आहे तितकाच तो गोंधळात टाकणारा सुद्धा आहे. कारण प्रेम बोलून दाखवता येत नाही, ते वागण्यातून दिसतं. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. प्रेमात असलेली स्त्री कधीच काय करत नाही. कारण बऱ्याच वेळा पुरुष गोंधळात पडतात. ती खरंच माझ्यावर प्रेम करते का? ती सिरियस आहे का? ती माझ्याशी खेळ तर करत नाही ना? मित्रांनो, जर एखादी स्त्री खरंच प्रेमात असेल तर तिचं वागणं ठराविक असतं. ती काही गोष्टी कधीच करत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत जी प्रेमात असलेली स्त्री कधीच करत नाही, ज्या 90% लोकांना उशिरा समजते. पहिली गोष्ट, प्रेमात असलेली स्त्री कधीच दुर्लक्ष करत नाही. मित्रांनो, प्रेमात असलेली स्त्री कधीच तुमचं दुर्लक्ष करत नाही. ती बिझी असू शकते, थकलेली असू शकते, तिच्यावर जबाबदाऱ्या असू शकतात, पण तरीसुद्धा ती वेळ काढते, तुमचा मेसेज वाचते, उशिरा का होईना रिप्लाय देते, कॉल मिस झाला तर परत कॉल करते. जर एखादी स्त्री दिवसेंदिवस रिप्लाय देत नाही, तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करते, नंतर बोलू म्हणत कायम टाळते, तर मित्रांनो, ते प्रेम नाही, ती सवय असते. दुसरी गोष्ट, प्रेमात असलेली स्त्री जाणीवपूर्वक कधीच खोटं बोलत नाही. प्रेमात असलेली स्त्री सत्याला घाबरत नाही. ती कदाचित सगळं सांगणार नाही, पण जे सांगेल ते खोटे नसतं. कारण प्रेमात खोटं बोलणं म्हणजे नात्याला धोका. ती तुमच्याशी प्रामाणिक असते, स्पष्ट बोलते, गोष्टी लपवण्यापेक्षा समजावून सांगते. जर एखादी स्त्री सतत कारणं देते, गोष्टी बदलते, पकडली गेल्यावरही नाकारते, तर ती प्रेमात नाही, ती फक्त परिस्थिती मॅनेज करते. मित्रांनो, तिसरी गोष्ट, प्रेमात असलेली स्त्री कधीच तुलना करत नाही. मित्रांनो, प्रेमात असलेली स्त्री तुमची तुलना कोणाशीही करत नाही. ती कधीच असं म्हणणार नाही की तो माझा एक्स असा होता, तो माझा मित्र जास्त चांगला आहे. कारण तिच्यासाठी तुम्हीच पुरेसे असता. ती तुमच्या उणिवा पाहते. तुलना करणं म्हणजे आदराचा अभाव, समाधान नसणं, आणि जिथे समाधान नाही तिथे प्रेम टिकत नाही. चौथी गोष्ट, प्रेमात असलेली स्त्री कधीच तुमच्या स्वप्नांची थट्टा करत नाही. तुमची स्वप्न छोटी असोत किंवा मोठी, प्रेमात असलेली स्त्री त्यांना समजून घेते, त्यासाठी तुम्हाला प्रेरणा देते, तुमच्यावर विश्वास ठेवते. ती कधीच असं म्हणणार नाही, हे तुझ्याने नाही होणार, तू जास्त विचार करतोस. कारण ती जाणते तुमचं यश म्हणजे तिचा आनंद. पाचवी गोष्ट, प्रेमात असलेली स्त्री कधीच तुम्हाला वाईट काळात एकटे सोडत नाही. मित्रांनो, खरं प्रेम ओळखायचं असेल तर वाईट वेळ बघा. पैसे नाहीत, नोकरीची अडचण आहे, मानसिक ताण आहे, प्रेमात असलेली स्त्री तुमच्या बाजूने उभी राहते, तुमचा हात सोडत नाही, तुम्हाला समजून घेते. जी स्त्री चांगल्या वेळेतच सोबत असते ती प्रेमात नसते, ती फक्त फायद्यात असते. सहावी गोष्ट, प्रेमात असलेली स्त्री कधीच तुम्हाला बदलण्याचा हट्ट धरत नाही. ती तुम्हाला बेटर बनवू पाहते, पण वेगळं बनवू पाहत नाही. ती कधीच म्हणणार नाही, तू असाच का आहेस, तू माझ्यासारखा का नाही, कारण तिने तुम्हाला जसं आहे तसं स्वीकारलं असतं. प्रेम म्हणजे सुधारणा, नियंत्रण नाही. सातवी गोष्ट, प्रेमात असलेली स्त्री कधीच अपमान करत नाही. भांडण होऊ शकतं, मतभेद होऊ शकतात, पण प्रेमात असलेली स्त्री शब्द जपून वापरते, तुमचा स्वाभिमान जपते, लोकांसमोर कमी लेखत नाही. कारण ती जाणते शब्द जखमा देतात, ज्या वेळेनेही भरत नाहीत.
8वी गोष्ट, प्रेमात असलेली स्त्री कधीच तुमच्याशी खेळ खेळत नाही. ती गायब होत नाही, भावनिक खेळ खेळत नाही, तुमची असुरक्षितता वापरत नाही. कारण प्रेमात खेळ नसतो, स्पष्टता असते. 9वी गोष्ट, प्रेमात असलेली स्त्री कधीच भविष्य टाळत नाही. ती भविष्याबद्दल बोलते, विचार करते, प्लॅन करते. जर एखादी स्त्री आता कशाला, पुढचं जसं चालेल तसं असं म्हणत असेल तर ती त्या नात्यात पूर्ण नाही. मित्रांनो, 10वी गोष्ट, प्रेमात असलेली स्त्री कधीच तुम्हाला कमी लेखत नाही. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्रेमात असलेली स्त्री तुमचा आदर करते, तुमच्या अस्तित्वाला किंमत देते, तुम्हाला स्पेशल वाटायला लावते. कारण प्रेम म्हणजे तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस हे रोज दाखवणं. मित्रांनो, प्रेम शब्दात नाही, ते वागण्यात दिसतं. जर एखादी स्त्री या 10 गोष्टी करत असेल तर समजा ती खरंच प्रेमात आहे. आणि जर करत नसेल तर स्वतःला प्रश्न विचारा, मी जिथे आहे तिथे मला खरंच प्रेम मिळतंय का? हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा.